नमस्कार. आपले स्वीट होम फन चॅनल मध्ये खूप खूप स्वागत आहे. आज आपण अत्यंत उपयुक्त अशी हळकुंड हळद याबद्दल माहिती बघणार आहोत. हळकुंड ही पूजेमध्ये वापरतात, तसेच आहारात आपण तिचा समावेश करतो. हळकुंड हा कंद उकडून तो वाळवितात. तो कुटून दळून त्याची हळद होते. हळद हा उत्तम स्नेहपाचक, तेल व तूप पचविणारा व आमपाचक पदार्थ आहे. हळद शौचास थांबविणारी आहे. ती व्रण सुधारणारी, अंगावरील काळे डाग घालविणारी आहे. ती शीत पित्तनाशक आहे. आता आपण हळदीचे उपयोग बघू. जुलाब, अतिसार, संग्रहणी व आव या रोगात ती उपयोगी पडते. चक्कर येत असल्यास ताज्या हळदीचा लेप डोक्यावर करतात. जीर्णज्वरात हळद देतात. लहान मुलांना अंगास तेल लावताना त्याबरोबर हळद लावतात. मुलांना दूध पचावे म्हणून त्यात थोडी भाजलेली हळद पूड घालतात. हळदीच्या उपयोगाने अपचनाचे जुलाब थांबतात. नाक, कान, तोंड, डोळे, श्वसन नलिका, मूत्रमार्ग, शौचमार्ग, गर्भाशय मार्ग इत्यादी स्थानातून पाणी, कफ, लस इत्यादी स्त्राव होत असतील तर पोटातून हळद गुणकारी ठरून पोटातील कफस्त्राव कमी होतो. सर्दीवर हळद गुळाची गोळी हे उत्तम औषध आहे. अंथरुणात लघवी इत्यादीवर उपाय म्हणून हळद, ओवा कोमट पाण्याबरोबर रोज 2 ते 3 वेळा घेतात. हळद विस्तवावर टाकून तो धूर नाकाने ओढतात. या धुराने चोंदलेले नाक मोकळे होते. नाकात हाड मास वाढत नाही, वाढलेले कमी होते. वाहणारी सर्दी सुकते. कपाळावर हळद वेखंड लेप लावतात. त्याने डोके दुखणे थांबते, सर्दी पळते. हळद, तेल, मीठ, कणिक एकत्र शिजवून त्याचे पोटीस बांधतात. त्याने गळू पिकते, फुटते, अगर बसते. या पोटीसने गळव्यातील रग लवकर थांबते. कोणत्याही जखमेवर तेल, हळद लावल्यास जखम लवकर भरून येते. अंगावरील, तोंडावरील काळे डाग जाण्यासाठी हळद कालवून वरून लावावी व पोटातही द्यावी. अशा प्रकारे आज आपण हळकुंड विषयी माहिती बघितली. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. व्हिडिओ माहितीपूर्ण असल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असल्यास अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.